नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल अनस्टॉपेबल फोक्सवर स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण आनंदी असाल आणि मीही खूप आनंदी आहे। आज मी तुम्हा सर्वांसाठी जे स्पर्धा परीक्षा करणारे स्टुडंट्स आहेत, गृहिणी आहेत, जॉब वर्कर्स आहेत, त्या सर्वांसाठी एक उपयुक्त असा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण एक ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि ती ॲक्टिव्हिटी नक्कीच तुमच्या स्टडीमध्ये पण त्याचा फायदा होणार आहे। येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आपण एक ॲक्टिव्हिटी ठेवणार आहोत ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये होईल। त्याचप्रमाणे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी माझा एक अल्पसा परिचय करून देते। माझं नाव ज्योती सकट आहे, मी अहिल्यानगरचे आहे। नुकतेच 24 मार्च रोजी धर्मादाय आयुक्त निरीक्षक पदासाठी झालेल्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये माझी निरीक्षकपदी निवड झालेली आहे। ही जी परीक्षा होती ती सरळ सेवेमार्फत घेण्यात आली होती। हा जो स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे तो बनवण्यामागे माझं सर्वस्वी इन्स्पिरेशन हे तुम्ही सर्व लोक आहात। कारण रिझल्ट लागल्यानंतर इंस्टाग्रामवर मला खूप DM येत होते की मॅडम मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवा किंवा मार्गदर्शन करा म्हणून। त्यामुळं मी आज या प्लॅटफॉर्मवर आले तुमच्या सर्वांमुळं। माझ्या डोक्यात यूट्यूब चॅनल बनवायचं कधीच नव्हतं, पण मला देखील फील झालं की आपण जी स्ट्रॅटेजी फॉलो केली, आपण ज्या चुका केल्या त्या चुका टाळून आपल्यासारखे जे ॲस्पिरंट्स आहेत, ते जे आज स्ट्रगल करत आहे, स्टडी करत आहे, त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर आणि कमी वेळात ते देखील यश संपादन करू शकतात माझ्यासारखं। मी तुम्हाला सांगते, हार्डली 2 वर्ष मी स्टडी पूर्ण मनापासून केलेला आहे। 2 वर्षामध्ये मी कंबाईनची एक्झाम देखील दिलेली आहे, राज्यसेवा देखील दिली आणि SSCची मेन्सपर्यंत मी गेले, मेन्स पण दिली मी SSCची। या सर्व परीक्षा देत असताना खूप थोड्या मार्कावरून माझा रिझल्ट जात होता। म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की कंबाईन ग्रुप Cची जी मागच्या वर्षीची परीक्षा होती त्यामध्ये माझा 0.45 मार्कांनी माझी प्री निघाली नाही। त्यामुळं मी स्वतःला ॲनालिसिस करत गेले की आपलं नेमकं कुठं चुकतंय, आपण आपल्यामध्ये काय सुधारणा आणल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला यश मिळेल। आणि मी एक खरं सांगते की मी या क्षेत्रामध्ये येण्याआधी माझं क्षेत्र हे खूप वेगळं आहे। माझं एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे, BSc इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग। तर स्पर्धा परीक्षामध्ये येण्याच्या आधी माझं कधीच असा निर्णय म्हणजे डिसिजन मी घेतला नव्हता की मी कधी स्पर्धा परीक्षा करेल म्हणून, पण डेस्टिनेशननी मला इकडे आणलं। तो पार्ट वेगळा आहे, त्याविषयी आपण नंतर कधीतरी चर्चा करू। पण या क्षेत्रात आल्यानंतर मी शून्यापासून सुरुवात केली। मला MPSCमध्ये कोणत्या पोस्ट असतात, कंबाईनमध्ये कोणत्या पोस्ट असतात, कंबाईन कशासाठी असते, MPSCमध्ये फक्त मला असं वाटायचं फक्त कलेक्टरच होता येतं। म्हणजे खूप सारे असं मी म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षांविषयी मला काहीच नॉलेज नव्हतं, म्हणजे शून्य नॉलेज होतं। आणि तरीही मी या स्पर्धा परीक्षेमध्ये पाऊल ठेवला, कारण की मला एक डोक्यात होतं की शाळेत असतानाचा माझं स्टडीमध्ये पोटेन्शियल चांगलं होतं, मला चांगले मार्क्स मिळायचे। मला असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षामध्ये पण अभ्यास चांगला करू शकतो, म्हणून मी हा डिसिजन घेतला। पण मी स्क्रॅचपासून सुरुवात केली। मला या स्पर्धा परीक्षामधलं काही एक नॉलेज नव्हतं। त्यामुळं पहिला एक जो वर्ष आहे ते मी चुकले, म्हणजे चुकीची पुस्तकं विकत आणले, जे प्रेफरन्स बुक असतात ते न घेता भलतेच बुक्स घेऊन आले घरी। तो पूर्ण एक वर्ष माझा वाया गेल्यासारखं। म्हणजे मला पहिले UPSC करूशी वाटली, मग MPSC, म्हणजे खूप सारे कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं आणि माझ्या मनात होतं की मी क्लासेस नाही लावणार। आणि आणखीन एक मी जे मला ब्रेक करायचं की मी फक्त क्लास लावूनच पास होता येतं असं नाही आहे। मी तुमच्यासमोर एक जीवित उदाहरण आहे की मी विदाऊट क्लास करता मी क्लासेस केलेले नाही। मी क्लास न करता
यश संपादन केलेलं आहे. त्यामुळं माझ्यासारखे आणखी तुम्ही जे ॲस्पिरंट्स असतात, तुम्हाला सपोज कोणाकडेच फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, क्लासेस लावणे इतके पैसे नसतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, पण आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि ते एक विल पॉवर जे असतं ना, ते आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे आणि आपल्याला स्वतःवर एक कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे की तो करू शकतो तर मीही करू शकते, ती करू शकते तर मीही करू शकते. हा जो म्हणजे आपल्या स्वतःवरचा जो विश्वास आहे तो कधी कमी पडू द्यायचा नाही. आणि तो विश्वास होता माझ्यामध्ये की ठीक आहे, मी पडेल पण मी उठेल, मी कधी गिवअप केलं नाही. फेल्युअर्स आले, हां, ह्या जर्नीमध्ये अश्रूही गाळले, खूप डिप्रेस्डही मी झाले होते फेल्युअर्स आल्यानंतर, पण मी स्वतःला सावरलं आणि मी परत पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. तर या जर्नीमध्ये, माझ्या जर्नीमध्ये मला ज्या ठेचा लागल्या त्या तुम्हाला लागू नये आणि तुम्ही एक योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळावं आणि त्या योग्य दिशेने चालून तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी आज या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे, जर या स्ट्रॅटेजीद्वारे जर तुमचं सिलेक्शन झालं तर खरंच मला देखील खूप आनंद होईल. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. एक समुद्रामध्ये नाव चालवणारा नावाडी असतो, त्याप्रमाणे एका ॲस्पिरंटचं जीवन असतं किंवा त्याप्रमाणे एक स्पर्धा परीक्षा करणारा एक विद्यार्थी असतो. त्या समुद्रामध्ये तो वादळाशी, लाटांशी झुंज देत असतो, कारण की त्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं असतं. त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो जी धडपड करत असतो, प्रत्येकजण धडपड करतो. असं म्हणू शकत नाही की स्पर्धा परीक्षा करणारा व्यक्ती हा मेहनत घेत नाही, मेहनत सर्वजण घेतात. तो नावाडीही किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतो, लाटांशी सामना करतो, वादळाशी सामना करतो, पण त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला एक योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा भेटणं गरजेचं आहे. जर ही जी मेहनत आणि ही जी आपली जी ऊर्जा आहे, आपण जी खर्च करतो, अभ्यासासाठी मेहनत घेतो, आपलं सॅक्रिफायसेस करतो, मैत्रिणींना भेटत नाही, लग्न कार्यात जात नाही, हे जे आपला संघर्ष असतो तो जर योग्य दिशेने लागला तर आपल्याला सफलता मिळते. त्याचप्रमाणे त्या नावाड्याला जर योग्य दिशा माहिती असेल आणि त्या दिशेने त्याने वाटचाल केली, त्या दिशेने त्याने पाऊल टाकलं, त्याला टॅक्टिक्स माहिती असतील, वादळाशी सामना करायची, लाटाशी सामना करण्याचे, तरच तो किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. अदरवाईज बाकी लोक त्याच समुद्रामध्ये फिरत 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 हार मानून जातात आणि मग आपल्या जीवनात डिप्रेशन येतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, एक योग्य दिशा भेटणं एका ॲस्पिरंटसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आणि ती योग्य दिशा आज तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेलच अशी मी ॲश्युरिटी देते. या तर मग आपण या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. वाटलंच तर पेन पेन्सिल घेऊन बसा, कारण फक्त ऐकण्यापेक्षा लिहून घेतलं तर जास्त बेटर राहील, जास्त बेस्ट राहील. पहिली चूक जी आपण टाळली पाहिजे ती आहे सिलेबस नीट न वाचणे. कोणतीही परीक्षा असो, त्या परीक्षेसाठी आयोगाने एक सिलेबस दिलेला असतो जो आपल्यासाठी की फीचर असतो आणि त्या सिलेबसच्या बाहेर एक्झामिनर एकही प्रश्न विचारत नाही. म्हणजे पहा, आपल्याला टॉपिक माहीत आहे की सिलेबसमध्ये हे 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 टॉपिक आहे आणि या टॉपिकच्या बाहेर एक्झामिनर एकही प्रश्न विचार नाही. म्हणजे ही आपल्यासाठी एक गुरुकिल्ली म्हणा तुम्ही, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तो सिलेबस आपल्या इतकं नजरेखालून गेला पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. डेली अभ्यास करायच्या सुरुवातीला आपण एकदा सिलेबस वाचला पाहिजे. काही ॲस्पिरंट्स हेच करतात की सिलेबस नीट वाचत नाही, नीट पाहत नाही. मीही ही चूक केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की सिलेबस नीट वाचा. पहिले एक सिलेबसची प्रिंट काढून आणा,
जिथे कुठे तुम्ही स्टडीसाठी बसता, स्टडी टेबलच्या तुम्ही जिथे बसता तिथे समोर भिंतीवर तो सिलेबस चिकटवा आणि डेली तो सिलेबस पहा, टॉपिक्स पहा. त्या टॉपिक्सविषयी कुठे तुम्हाला बेस्ट इन्फॉर्मेशन भेटते, जिथे तो टॉपिक तुमचा पूर्ण कव्हर होईल, ते एक नोटबुक बनवा आणि त्या टॉपिकचे सोर्सेस लिहा. तेवढाच टॉपिक, जास्त डीपमध्ये पण नाही. एक आयोगाचं माइंडसेट ओळखायला शिका. आयोगाचे पेपर्स तर रेफर कराच. आयोगाच्या पेपर्सनी तुम्हाला कळेल की आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे, कोणत्या टॉपिकवर कोणत्या खोलपर्यंत आयोग प्रश्न विचारत आहे किंवा एक्झामिनर प्रश्न विचारत आहे. त्यानुसार आपली माइंड चाललं पाहिजे. म्हणजे एक्झामिनरला आपल्याला वाचता आलं पाहिजे. थोडक्यात हे ॲनालिसिस करून तुम्हाला प्रॅक्टिस करून नक्कीच कळेल. मी हे खूप ॲनालिसिस केलेलं आहे, त्यामुळे मी सांगते की सिलेबस हा खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ मी सांगते की सपोज मराठी हा सब्जेक्ट आहे. मराठीमध्ये सिलेबसमध्ये दिलेलं असतं सर्वसामान्य शब्दसंग्रह. आता सर्वसामान्य शब्दसंग्रह याचा अर्थ काय, तर यामध्ये म्हणी येणार, वाक्प्रचार येणार, त्याचप्रमाणे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, हे सर्व येणार सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये. राईट. आपल्याकडे बुक असतं शब्दसंग्रहाचं, जसं मी रेफर केलं तर मोरा वाळंबे यांचं शब्दसंग्रहाचं बुक. तर आपल्याला हा टॉपिक असा करायचा आहे की कोणतीही म्हण येऊ द्या, कोणताही वाक्प्रचार येऊ द्या, कोणताही शब्दसंग्रह येऊ द्या, त्याच्यावर कोणताही प्रश्न येऊ द्या, आपला तो चुकला नाही पाहिजे. म्हणजे आपला एक टॉपिक क्लिअर झाला. म्हणजे उद्या त्या टॉपिकवर जर एक्झामिनर, आता टॉपिक दिला म्हणजे एक्झामिनर त्या टॉपिकवर प्रश्न विचारणार, म्हणजे 1 मार्क तो तुमचा पक्का झाला. राईट. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की सिलेबस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एक मार्क हा खूप महत्त्वाचा असतो. त्या 1 मार्काने, त्या एक सिली मिस्टेकने तुम्ही हजारो मुलांपेक्षा मागे जाता, हजारो मुलं तुमच्या पुढे जातात. त्यामुळे एक मार्क आपल्याला घालवायचा नाही, हे लक्षात ठेवा. हे एक उदाहरण होतं. तर तुम्हाला कळालं असेल की सिलेबस नीट वाचा, हे मी का म्हणते. ठीक आहे. आपण दुसरी चूक पाहू जी आपण टाळली पाहिजे, ती आहे एका सब्जेक्टसाठी गरजेपेक्षा जास्त सोर्सेस वापरणे. ही चूक कदाचित माझ्या आधीही खूप जणांनी तुम्हाला सांगितलं असेल की सोर्सेस कमी वापरा. तरी पण मुलं चुका करतात आणि मुलं एखादं नवीन पुस्तक आलं किंवा एखादं सब्जेक्टचं टेस्ट सिरीज आली किंवा काय प्रश्नसंच आला, काहीही मार्केटमध्ये नवीन आलं ना, त्याचं अट्रॅक्शन वाटतं मुलांना आणि ते घेऊन येतात. भलेही त्याचे 1-2 पानं वाचतात आणि नंतर ते साईडला पडतं, पण ते 1-2 पानं वाचण्यात देखील जो टाईम जातो ना, तो वेस्टेज असतो. त्या 1-2 पानं वाचण्याच्या टाईममध्ये तुम्ही दुसरं काहीतरी इम्पॉर्टंट टॉपिक वाचू शकता किंवा एखादी रिव्हिजन करू शकता. त्यामुळे मी सांगते तुम्हाला कमीत कमी सोर्सेस ठेवा. जेवढे कमी तुम्ही सोर्सेस ठेवताल तेव्हा ते एकदम बेस्ट राहील आणि कमी सोर्सेस असली ना, रिव्हिजन करणं सोपं जातं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते ही चूक तर तुम्ही टाळाच आणि एका सब्जेक्टसाठी मिनिमम 1 किंवा 2 बुक्सच पाहिजे, त्यापेक्षा जास्त बुक्स नको आहेत. दुसरी चूक कळाली आणि त्याच्यावर सुधारणा कळाली तुम्हाला की एक सोर्स, एक सब्जेक्ट, एक सोर्स, 1 किंवा 2 मॅक्सिमम, त्यापेक्षा जास्त सोर्सेस वापरायचे नाहीत. ठीक आहे. आणि त्याच बुकची अगेन अँड अगेन रिव्हिजन करायची. ठीक आहे. तिसरी चूक आपण पाहूया. तिसरी चूक, रिव्हिजन कमी करणे. काही मुलं फक्त सिलेबस किंवा जे आणलेलं बुक आहे आपण
ते लवकर कसं संपवायचं त्याच्या मागे लागलेले असतात. सिलेबस लवकर संपवायचा, बुक लवकर संपवायची. काही लोकांना ना पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत वाचल्याशिवाय झोपच येत नाही. हे सत्य आहे. म्हणजे मी सदाशिव पेठेत राहून माझा अभ्यास केला, त्यामुळे मी व्हरायटीज असलेल्या ॲस्पिरंट्सला पाहिलेलं आहे. खूप वेगवेगळे ॲस्पिरंट्स असतात आणि खरंच आहे की काही लोकांना पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायची सवय असते. आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना हे कळलं पाहिजे काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. त्यामुळे ते तर एक वेगळा मुद्दा झाला. पण आपली जी चूक आहे की मुलं रिवाईज खूप कमी करतात, रिव्हिजनला वेळ देत नाही. सिलेबस कंप्लीट करण्यामागे, सिलेबस कंप्लीट कराच तुम्ही, पण जे टॉपिक तुम्ही वाचला आहे, आज एखादा टॉपिक वाचला आहे, 4 दिवसांनी तुम्ही जर त्याला हात जरी नाही लावला तरी तुम्हाला त्याविषयी जर कोणी विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अशी तुमची रिव्हिजन पाहिजे. भले एक टॉपिक वाचला, तुम्हाला उद्या दुसरा टॉपिक वाचायचा आहे, मागच्या टॉपिकचा ओव्हरलुक तुम्ही केलंच पाहिजे. एक भराभर वाचून घ्या, रिकॉल करा. चहा पिताय किंवा कोणाशी फ्रेंडसोबत डिस्कस करताय, त्या टॉपिकविषयी रिकॉल करा, कोणाला तरी विचारा. म्हणजे तुमचे रिकॉलिंग पॉवर देखील वाढेल आणि तुम्हाला कळेल की तुमचा तो टॉपिक कितपत पूर्ण झालेला आहे. त्यामुळे रिव्हिजन इज अ की. रिव्हिजनसुद्धा खूप महत्त्वाची आहे. रिव्हिजन कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी, यासाठी देखील जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, मी कशी रिव्हिजन करत होते ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की रिव्हिजन करण्याची पद्धत काय पाहिजे. मी नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल. तर आपण नेक्स्ट पाहूया चौथी चूक. जी आपण टाळली पाहिजे, आपले स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्ट जाणून न घेणे. जे आपले स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत आणि जे वीक सब्जेक्ट आहेत हेच कोणाला माहीत नसतं की मला काय सोपं जातं आणि मला काय अवघड जातं. यासाठी तुम्ही स्वतःला ॲनालायसिस करा, एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व करा. कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येतात ते पहा, कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स येतात त्याचं ॲनालिसिस करा. तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्ट हे माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच. याचा तुम्हाला कसा फायदा होईल ते मी सांगते. जसं मी जेव्हा धर्मादाय आयुक्तच्या पेपरचा स्टडी करत होते, एक्झामची स्टडी करत होते, मला माहीत होते माझे 3 सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत. मॅथ्स, जेव्हा मी SSC करत होते त्यामुळे माझं मॅथ्स चांगलं होतं. मी डिफेन्सची पण एक्झाम दिलेली आहे, एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणून एक डिफेन्सची एक्झाम असते, ती देखील दिलेली आहे. त्यामुळे माझं इंग्लिश चांगलं झालं होतं. आणि मराठी, काही बाकी सरळ सेवा पण मी दिलेल्या आहे. मी मुद्रांकची तलाठीची एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे त्यावेळेस मराठी मी केलं होतं. त्यामुळं माझं थोडं मराठी चांगलं होतं आणि एक्झामच्या वेळेस तर मी मराठी आणखी चांगलं केलं माझं. तर हे 3 सब्जेक्ट, मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स, रिजनिंग, हे सब्जेक्ट मी माझे एवढे परफेक्ट केले होते. म्हणजे मला असं म्हणजे माझ्या डेस्कवर मी लिहून ठेवलं होतं की मला या 3 सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क आणायचे. म्हणजे मुलं हसतील की आउट ऑफ मार्क कसे भेटतील, असं नसतं, भेटू शकतात. आपलं टार्गेट नेहमी हाय ठेवायचं. 4 सब्जेक्ट आहेत सरळ सेवेला, कोणतेही 3 सब्जेक्ट तुम्ही निवडा. एखाद्याचं मराठी चांगलं असेल, एखाद्याचं इंग्लिश चांगलं असेल, कोणाचं मॅथ्स, कोणाचं GK. 3 सब्जेक्ट साईडला काढून ठेवा. मोस्टली GK कोणाला सोपा जातच नाही, कारण GKचा सिलेबस खूप वास्ट आहे. त्यामुळे तुम्ही हे मराठी, इंग्लिशलाही खूप लोक भितात, घाबरायची गरज नाही आहे. सरळ सेवेला इंग्लिश खूप सोपं येतं. त्यामुळे इंग्लिशचा देखील कसा स्टडी करायचा हे मी सांगेलच नंतर. हा फक्त स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे. नंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी प्रत्येक सब्जेक्टविषयी सेपरेट व्हिडिओ बनवेल. त्यामुळे मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स हे 3 सब्जेक्ट तुम्ही स्ट्रॉंग करून ठेवा
किंवा कोण कंबाईन राज्यसेवा वगैरे करतं ते पण सरळ सेवा देतात, तर त्यांचं GK चांगलं असतं. तर त्या लोकांनी GK, मराठी आणि इंग्लिश किंवा GK, मराठी आणि मॅथ्स हे 3 सब्जेक्ट चांगले करून ठेवा. हे 3 सब्जेक्ट साईडला ठेवा जे तुमचे स्ट्रॉंग आहे, आणि जे वीक एक सब्जेक्ट आहे तो साईडला ठेवा. असं सेग्रिगेशन केल्यानंतर खूप लोक काय करतात, उलटं करतात की जो वीक सब्जेक्ट आहे त्याला जास्त फोकस करतात. वीक सब्जेक्टला जास्त फोकस न करता जे तुमचे 3 स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा. दिवसातून तुम्ही जर 8 तास अभ्यास करत असेल तर जो एक सब्जेक्ट आहे GK त्याला फक्त 2 तास किंवा हार्डली 1 तास द्या. बाकी पूर्ण वेळ तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग सब्जेक्टला द्या. तुम्ही जेव्हा तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत अजून स्ट्रॉंग करताना, कारण हे जे 3 सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स पडले 25 चला आउट ऑफ पण नाही, तुम्हाला जास्त वाटत असेल तर 22-23 मार्क जरी पडले तिन्ही सब्जेक्टमध्ये तर तुमचा स्कोर एवढा बूस्ट होतो की तुम्ही टॉप रँकमध्ये येऊ शकता. आणि राहिला वीक सब्जेक्ट GKचा, जर त्याच्यामध्ये 25 पैकी 15, 17, 18 असे मार्क जरी पडले ना तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, कारण की ह्या 3 सब्जेक्टने तुमचा स्कोर एवढा बूस्ट होतो की चौथ्या सब्जेक्टला एवढे मार्क्स नाही पाडले तरी तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. आणि ही स्ट्रॅटेजी खरंच खूप युजफुल आहे, ही मी देखील यूज केली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की 2 वर्षात माझं सिलेक्शन कसं काय झालं. मी माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट कधीच सोडले नाही, कधीच त्याला नजरअंदाज केलं नाही. ठीक आहे. आणि 5वी जी गोष्ट आहे, जी चूक आहे, जी तुम्ही टाळली पाहिजे ती आहे पाचवी चूक जी आहे, जे आपण जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी टाळली पाहिजे ती म्हणजे मॉक टेस्ट न देणे. आता मॉक टेस्ट जे आहे ते कसं इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगते. किंवा टेस्ट सिरीज म्हणा, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करता ते खूप इम्पॉर्टंट आहे. सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर किंवा 75-85% सिलेबस तुमचा कंप्लीट झालेला आहे त्याच्यानंतरच मॉक टेस्टला सुरुवात करा. आधी मॉक टेस्ट देऊ नका. आधी मॉक टेस्ट दिल्याने तुमचा स्कोअर कमी येतो आणि कॉन्फिडन्स लूज होतो. त्यामुळं आधी मॉक टेस्ट देऊ नका. 75-80% सिलेबस जेव्हा कंप्लीट होईल त्याची रिव्हिजन होईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हां, मी ह्या टॉपिकवर किंवा ह्या सब्जेक्टवर आता माझी कमांड झालेली आहे आणि मी ह्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स काढू शकतो किंवा काढू शकते, तेव्हाच तुम्ही मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. किंवा जेव्हा आता एक्झामची डेट आली आहे, एक्झामच्या एक 10-15 दिवसा अगोदरच मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. खूप अगोदरही नाही आणि खूप नंतरही नाही. किंवा 5 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, 1 आठवडा राहिला आणि मग तुम्ही मॉक टेस्ट देताय, मग त्यावेळेस पण तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. कारण जर तेव्हा तुमचा सिलेबस व्यवस्थित कंप्लीट झालेला नसेल किंवा तुमची रिव्हिजन झालेली नसेल तर तुम्ही मॉक टेस्ट द्याल आणि स्कोअर कमी आला की कॉन्फिडन्स लूज होऊन बसेल. आणि मेन एक्झाममध्ये या कॉन्फिडन्स लूज होण्याने आपल्या सिली मिस्टेक्स होतात, तर या तुम्ही टाळा. एक्झामच्या 15 दिवस अगोदर मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. डेली मॉक टेस्ट द्यायची गरज नाही आहे. दर 2 दिवसांनी मॉक टेस्ट द्या आणि जे 2 दिवस आहे मधले ते तुमचा जो सिलेबस राहिला आहे त्याच्यावर फोकस करा, त्याची रिव्हिजन करा. त्यानंतर जे मॉक टेस्टमध्ये ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळाले किंवा एखादा क्वेश्चन जो तुमचा चुकला आहे त्याचा ॲनालिसिस करा. आणि जे मॉक टेस्ट जे आहे ते पण तुम्ही एखाद्या क्लासची टेस्ट सिरीज घेतली, ठीक आहे, ती द्या तुम्ही, एक एक्स्ट्रा नॉलेज भेटतं. पण जे मागील वर्षाचे पेपर आहेत तो एक पेपर आणि क्लासेसचा एक पेपर, असे 2 मॉक टेस्ट द्या. हे मी स्वतः केलेलं आहे. त्यामुळं मॉक टेस्टनी देखील स्कोअर खूप बूस्ट होतो. ज्या सिली मिस्टेक्स आपण मेन एक्झाममध्ये करतो त्या सिली मिस्टेक टाळल्या जातात, ॲक्युरेसी वाढते. आणि हे तर नक्की करा की एक मागील वर्षाचा पेपर आणि एक टेस्ट सिरीज जे तुम्ही
कुठल्याही क्लासची टेस्ट सिरीज घेत असाल ते. या 2 गोष्टी तुम्ही फॉलो करा. आपण 5 गोष्टी पाहिल्या, 5 चुका पाहिल्या ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे. त्याच्यावर काय सुधारणा, रिप्लेसमेंट म्हणून काय केलं पाहिजे हे देखील आपण पाहिलं. या पूर्ण स्ट्रॅटेजीची एक समरी आपण घेऊया. आपण पुन्हा ते एक रिकॉल करूया त्या सर्व गोष्टींना, म्हणजे तुमच्या पक्क डोक्यात बसेल. तर पहिली चूक होती आपली सिलेबस नीट न वाचणे. राईट. सिलेबसची कॉपी तुम्ही आणायची आणि डेस्कवर चिटकवायची. राईट. आणि सिलेबस नीट वाचून टॉपिक वाईज स्टडी करायचा आहे. आणि जो टॉपिक वाईज स्टडी प्लॅन कसा बनवायचा याविषयी देखील तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याविषयी देखील व्हिडिओ बनवेल. सेकंड चूक आपण पाहिली जी आपण टाळली पाहिजे ती होती एक सब्जेक्टसाठी गरजेपेक्षा जास्त सोर्सेस वापरणे. सोर्सेस कमी ठेवा. एका सब्जेक्टसाठी एकच बुक ठेवा. तिसरी चूक जी आपण पाहिली ती आहे रिव्हिजन कमी करणे. ठीक आहे. तर रिवाइज कमी करू नका. रिव्हिजन इज द की, हे लक्षात ठेवा. कुठेतरी लिहून ठेवा. रिव्हिजन इज द की. जिथं आपण अभ्यास करतो तिथे लिहून ठेवा. रिव्हिजन इज द की. आणि ते रोज वाचा. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला याची रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन मस्ट आहे. ठीक आहे. चौथी चूक जी आपण टाळली पाहिजे ती आहे स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्ट जाणून न घेणे. ठीक आहे. तर हे जे तुमचे पर्सनली तुम्ही बसा स्टडी टेबलवर, ॲनालिस करा स्वतःला आणि तुमचे स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्ट सेपरेट काढून ठेवा. स्ट्रॉंग आणि वीक सब्जेक्टचे टॉपिक पण सेपरेट काढून ठेवा आणि ते तुम्ही ॲनालिसिस करून त्याप्रमाणे स्टडी करा. ठीक आहे. पाचवी जी गोष्ट जी आपण चूक टाळली पाहिजे ती आहे मॉक टेस्ट न देणे. आणि मॉक टेस्ट हे कधी द्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं. 15 दिवस अगोदर मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. ठीक आहे. तुमचा स्कोर नक्की बूस्ट होईल. आणि या व्हिडिओचा जर तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्की मला कळवा. माझ्या इंस्टाग्रामवर DM करा. मी तुमच्या सर्वांचे जे जेन्युइन स्टुडंट आहेत मी सर्वांचे रिप्लाय करते. मला सर्वांची म्हणजे मनापासून वाटतं की तुम्ही सर्वांनी पोस्ट घेतली पाहिजे, तुमची ड्रीम पोस्ट घेतली पाहिजे, तुमचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. त्यामुळं आणखी काही डाऊट असेल बुक लिस्टविषयी व्हिडिओ मी बनवणार आहे. बुक लिस्ट, स्टडी प्लॅन, रिव्हिजन कशी करायची, आणखी बरेच काही व्हिडिओज येणार आहेत. त्यामुळे हा जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तरच करा. पण जेन्युइनली मी सांगते, प्रामाणिकपणे ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो कराल तर यावर्षीचा गुलाल नक्कीच तुमचा राहील. आणि त्या गुलालामध्ये नक्की मला देखील सामील करा तुम्ही सर्वांनी, अशीच माझी अपेक्षा आहे. विसरून जाऊ नका. ठीक आहे. आणखी काय असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला टाका, मेसेज करा. मी नक्कीच तुमच्या सर्व मेसेजची दक्षता घेईल. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय हिंद.